हॅलो लॉ स्टुडंट्स. पहिल्याच वर्षी लॉजिक एवढा अवघड विषय. तुम्ही घाबरू नका पण. विधिश्री घेऊन येत आहे तुमच्यासाठी मराठीमध्ये सरळ सोप्या भाषेत नोट्स. तर चला बघूया. बेसिक फीचर्स ऑफ इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिझनिंग अँड देअर यूज इन कोर्ट्स. निगमननिष्ठ युक्तिवादात आधारविधाने निष्कर्षासाठी पुरेसा पुरावा देऊन तो निष्कर्ष सूचित करतात. या उलट आगमनित युक्तिवादात पुरेसा पुरावा नसतो आणि त्यातील निष्कर्षाची संभाव्यता कमी अधिक असू शकते. कायदेशीर निर्णय प्रस्थापित कायदे आणि पूर्वदृष्टांतांचे पालन करतात याची खात्री करते. न्यायालयामध्ये वापरण्याची उदाहरणे. आगमनात्मक तर्कशास्त्राचे उदाहरण. फौजदारी खटल्यात फिर्यादी पक्ष आगमनात तर्कशास्त्राचा वापर करून असा युक्तिवाद करू शकतो. प्रतिवादीला शस्त्र खरेदी करताना पाहिले गेले. तो घटनास्थळाजवळ होता आणि त्याच्याकडे हेतू होता. निष्कर्ष काय निघाला? प्रतिवादीने गुन्हा केला असल्याची शक्यता आहे. निगमनात तर्कशास्त्राचे उदाहरण पाहूया. दिवाणी खटल्यामध्ये करार कायद्यानुसार जर एखाद्या पक्षाने वैध कराराचा भंग केला तर त्याला नुकसान भरपाई द्यावी लागते. प्रतिवादीने वस्तू वितरित न करून कराराचा भंग केला. निष्कर्ष असा निघाला की प्रतिवादीने नुकसान भरपाई दिली पाहिजे. आपण आता डिफरन्स बघूया इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्हचा. इंडक्टिव्ह मध्ये आधार विधान निष्कर्ष सूचित करते. डिडक्टिव्ह मध्ये आधार विधान निष्कर्ष सूचित करत नाही. इंडक्टिव्ह मध्ये आधार विधान निष्कर्षासाठी पुरेसा पुरावा देत असल्याचा दावा करते फक्त, तर डिडक्टिव्ह मध्ये आधार विधान निष्कर्षासाठी पुरेसा पुरावा देत नाही. इंडक्टिव्ह मध्ये याला औपचारिक वैधता म्हणजेच फॉर्मल व्हॅलिडिटी असते, तर डिडक्टिव्ह त्याला वस्तुनिष्ठ वैधता म्हणजेच मॅटेरियल व्हॅलिडिटी असते. इंडक्टिव्ह मध्ये निष्कर्ष नेहमीच निश्चित असतो, तर डिडक्टिव्ह मध्ये निष्कर्ष नेहमीच संभाव्य असतो. इंडक्टिव्ह मध्ये याची वैधता तर्काच्या नियमाद्वारे निश्चित केली जाऊ शकते, तर डिडक्टिव्ह मध्ये याची वैधता तर्काच्या कोणत्याही नियमाद्वारे निश्चित केली जाऊ शकत नाही. ती सामान्यतः अनुभवाच्या आधारे निश्चित केली जाते. एक्झाम्पल्स बघूया. इंडक्टिव्ह रिझनिंग. तुम्ही दररोज तुमच्या स्थानिक किराणा दुकानात जाता. 2 आठवड्यापूर्वी शुक्रवारी कर्मचाऱ्याने फुटबॉल जर्सी घातल्या होत्या. गेल्या शुक्रवारीही त्यांनी त्या घातल्या होत्या. आज पुन्हा एकदा शुक्रवार असताना ते जर्सी घालून येतात. या निरीक्षणाच्या आधारे तुम्ही असा निष्कर्ष काढता की स्थानिक संघाला पाठिंबा देण्यासाठी हे कर्मचारी दर शुक्रवारी फुटबॉल जर्सी घालतात. तसंच डिडक्टिव्ह रिझनिंगचे एक्झाम्पल्स बघूया. तुम्ही बातम्यामध्ये वाचले आहे की या किराणा दुकानात कर्मचारी शुक्रवारी फुटबॉल जर्सी घालतात. अशी एक प्रथा आहे. आज शुक्रवार आहे. तुम्ही त्या किराणा दुकानात जाता. तिथले कर्मचारी फुटबॉल जर्सी घातलेले आहेत. तिथे एका सामान्य नियमापासून सुरुवात करून तो एक विशिष्ट प्रसंगाला लागू केला आणि त्यावरून असा निष्कर्ष काढलाय की स्थानिक संघाला पाठिंबा देण्यासाठी हे कर्मचारी शुक्रवारी फुटबॉल जर्सी घालतात. न्यायालयात होणारा वापर. प्रसिद्ध तर्कशास्त्रज्ञ कॉपी आणि कॉहेन यांच्या शब्दात सांगायचे तर कायदा किंवा विज्ञानाच्या क्षेत्रातील बौद्धिक समस्यांसाठी चांगला युक्तिवाद योग्य उत्तरांना आधार देऊ शकतो, परंतु त्याची हमी देऊ शकत नाही, कारण प्रत्येक आधार विधानाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतो. समस्या प्रधान परिस्थितीत वस्तुस्थिती प्रस्थापित करण्यापासून आगमनिष्ठ तर्काचा वापर केला जातो आणि आधार विधानावरून निघणाऱ्या निष्कर्षाची स्थापना व समर्थन करण्यासाठी निगमननिष्ठ तर्काचा वापर केला जातो. खटला चालवणाऱ्या न्यायालयामध्ये उपस्थित होणारे प्रश्न हे वस्तुस्थितीच्या स्वरूपाशी संबंधित असतात. अशा न्यायालयामध्ये एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आगमननिष्ठ तर्काचा वापर केला जातो. कागदपत्रे, प्रतिवादीने विधाने, साक्षीदार इत्यादी पुराव्याच्या आधारे परस्पर विरोधी पुराव्याच्या विशाल संग्रहातून योग्य तथ्य निवडणे. अपीलीय न्यायालयामध्ये नवीन पुरावे क्वचितच स्वीकारले जात असल्याने योग्य कायदा लागू केला गेला आहे की नाही किंवा तथ्य किंवा इतर कोणत्याही कायद्याच्या कक्षेत आहेत का हे ठरवण्यासाठी ही न्यायालय निगमनात्मक तर्काचा वापर केला जातो.
कधी कधी लागू होणारे कायदे खूप व्यापक असतात आणि न्यायालयिक संबंधित तथ्यांसाठी त्यात बदल करते. एक वकील आपल्या पक्षकारांची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि विरोधी पक्षाच्या बाजूतील कमकुवतपणा दाखवण्यासाठी खालील मार्गाने तर्काचा वापर करू शकतो. पहिलं, सदिग्धता आणि अस्पष्टता टाळण्यासाठी शाब्दिक व्याख्यांद्वारे अचूक भाषेचा वापर करणे. दुसरं, युक्तिवादातील विसंगती शोधणे टाळणे. तिसरं, अशा आदर्श उदाहरणाचा वापर करणे ज्याबद्दल कोणताही वाद नाही. चौथं, आणि किंवा याप्रमाणे किंवा या शब्दाचा समावेशक वापर करणे. पाचवं, वाजवी शंकेच्या पलीकडे पुरावा मिळण्यासाठी निगमनात्मक नसलेल्या युक्तिवादाचा वापर करणे. सहावं, जेव्हा खटला वाजवी शंकेच्या पलीकडे सिद्ध करता येत नाही तेव्हा पक्षकाराचा बचाव करण्यासाठी शंकेचा फायदा देणे. सातवं, गंभीरार्थ काढणे. आठवं, पूर्व उदाहरणाच्या आधारे सादृश्याचा वापर करणे. नववं, अधिकाऱ्याच्या साक्ष आणि तज्ञांची मते. 10वं, सदोष युक्तिवाद ओळखण्यास मदत करणाऱ्या तर्कदोषांची जाणीव. 11वं, चारित्र्य, भूतकाळातील कृत्य इत्यादींची प्रासंगिकता. 12वं, दयाच्या अपिलांपासून बचाव करणे. 13वं, सामान्य नियमामधील अपवादांचा विचार करून टाळून अपघाती तर्कदोष किंवा त्यांच्या उलट तर्कदोष टाळणे. 14, उलट तपासणीतील अनेक प्रश्नांपासून पक्षकारांचे संरक्षण करणे. थँक यू. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी विधिश्रीला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून.